श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्ह एनर्जी, पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी माझ्याशी कनेक्ट आहे आणि मी काहीतरी पॉझिटिव्ह तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आताची एनर्जी आपण चेक करणार आहे. ते सिंह राशीसाठी 5 तारीख कशी असणार आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये कोणते बदल घडणार आहेत आज दिवसभरामध्ये आणि कोणते निगेटिव्ह शक्तीचा त्यांना त्रास होणार आहे. श्री स्वामी समर्थ. थोडंसं मन कुठंतरी नाराज आहे तुमचं. टावर मुवमेंट आज दिवसभरात येताना दिसते आहे. वाद विवाद, भांडण काहीतरी घडताना दिसत आहे, जेणेकरून दिवसाची वाट लागेल किंवा दिवसभरात तुम्हाला त्रास होईल, मनस्ताप होईल. कोणत्या तरी आशा आहे तुमची, त्यामुळे तुम्ही कारण पास्टमध्ये जरी वादविवाद झाला असेल कोणत्या तरी गोष्टींवरून, त्याच्यावरती सुद्धा आज तुम्ही नाराज आहे असं सुद्धा दिसत आहे. ही पूर्ण एनर्जी दिसते आहे ते पौर्णिमेचे हॅवी सुद्धा असू शकते तुमच्यावरती. त्यामुळे इतके नाराज असणे, इतका त्रास होणे हे सुद्धा तितकंच दिसतं आहे. पण कुलदेवींनी, स्वामिनीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. देवीचा सपोर्ट आहे तुम्हाला. काहीतरी पॉझिटिव्ह आणि चांगला विचार तुम्ही या निगेटिव्ह शक्तीतून किंवा जो त्रास होतो त्यातून तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी देण्याचं काम किंवा तुम्ही चांगलं राहावं याचा सुद्धा कार्य देवी करत असणार आहे. किंवा तुमच्या डोक्यामध्ये असं म्हणजे तुम्ही असं काहीतरी विचार करत असणार आहे की जेणेकरून माझं हे संकट जे आहे ते झालेलं असेल किंवा आज झालेलं असेल, पण याच्यावरती मी चांगला विचार करून माझे भविष्य घडवणार आहे, असा काही विचार तुम्ही आज करताना दिसताय. नोकरी संदर्भात सांगायचं गेलं तर आज दिवसभर तुमच्यामध्ये पण तीच एनर्जी राहणार आहे, जेणेकरून तुम्हाला स्थिर राहायचं आहे, जास्त चिडचिड करायचं नाहीये. पण तुम्ही स्वतःच बॅलन्स करताना दिसताय. डोक्यामध्ये एक छानसा विचार किंवा छान शांत बसून विचार करून तुम्ही काहीतरी कोडी सोडवताना दिसताय. तुमच्या आयुष्याचं दिवसभराची किंवा येणाऱ्या काळात मी काय करू शकेल हे तुम्हाला कळताना दिसतंय. श्री स्वामी समर्थ. 3 आणि 3 6 7 8 9 10 11 12 13 14 14 15 5. येस, सिंह राशीचाच आलेला आहे. 5 नंबर तुमच्यासाठी लकी आहे. इथं किती नंबर आहे? 5 नंबर तुमच्यासाठी लकी असणार आहे. उजवा कोल आहे स्वामींचा. राशीप्रमाणेच तुमचं इथं 5 आकडा आलेला आहे. पण थोडंसं स्थिर घ्यायचं आहे, पण गोंधळ गडबड करायचं नाहीये, जास्त लोकांच्यात फिरायचं नाहीये किंवा एखादा माणसाशी किंवा बोलणे किंवा गर्दीमध्ये जाणे किंवा तुमच्या मित्रांशी जास्त चर्चा करणे, मैत्रिणींबरोबर जास्त चर्चा करणे, अशा काही गोष्टी आहेत ते तुम्हाला करायच्या नाहीयेत. होता होईल तेवढं शांत आणि एकांत घ्यायचं आहे, जेणेकरून मनाची मनस्थिती बिघडणार नाहीये. मनस्थिती बिघडणार नाही, जेणेकरून तुम्हाला त्रास होऊ नये, हेच सांगण्याचा हेतू आहे. तर श्रीकृष्ण काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याला? बघा, स्वतःच्या मनाचं म्हणजे स्वतःच्या हृदयावरती हात ठेवून स्वतःला विचारायचा आहे की मला काय पाहिजे आहे, मला काय विचार करायचा आहे, हे तुम्हाला आज स्पष्ट सांगायचं म्हणजे स्वतःबद्दल विचार करायचा आहे. मला काय वाटतं आहे, मला काय विचार केला पाहिजे, माझ्यासाठी काय योग्य आहे, मी दुसऱ्यांचा विचार का करू, माझं स्वतःबद्दल मला काय फिलिंग आहेत, ह्या सगळ्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. दुसरी भांडत आहेत त्याचा विचार तुम्हाला करायचा नाही. दुसरी त्रास देत आहे ते झालेलं सोडून द्यायचं आहे. पण आत्ता तुम्हाला काय करायचं आहे यावरती तुम्हाला विचार करायचा आहे. मनाची उथल-पुथल होऊन द्यायचं नाहीये, टेन्शन येऊन द्यायचं नाहीये. जास्त होता होईल तेवढं कुणाशी चर्चा या गोष्टीवरती करायचं, कोणत्याच गोष्टीवरती चर्चा जास्त करायची नाहीये, जेणेकरून अजून तुम्हाला हर्ट होईल, अजून तुम्हाला त्रास होईल. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.